अजूनही एक शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. हा चौकार आलाय. आता कुठेतरी प्रेशर गोलंदाजी करत असताना हॅनन बॉयज संघावरती तुम्हाला थोडंसं पाहायला मिळतं. यष्टिरक्षक देखील थोडीशी चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु शेवटचा बॉल आता कशा प्रकारे शेवट गोड केला जाईल. हा बॉल टॅप केला. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट इथून केला जात नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने अगदी आपण पाहतोय चेंडू बॅटीवरती स्पर्श झाल्या लगेचच कॉलिंग दिला जातो. लगेचच एक धाव एकवटली जाते. सिंगल एकवटली शेवटच्या बॉलवरती देखील. आणि पाहता पाहता 6 बॉलचा खेळ संपला गेलाय. षटक क्रमांक पहिलं संपला. एका चौकार देखील या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते आता 9 या आकड्यावरती. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती. जर अशाच प्रकारे फलंदाजी करत राहिली आहे पूर्णपणे मातोश्री 7 संघ तर एक चांगली टोटल त्यांच्या माध्यमातून बनवली जाऊ शकते पहिल्या सत्रामध्ये. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये सध्या त्यांना आपण पाहत आलो अगदी कमीत कमी 24 बॉलमध्ये 40 ते 45 धावा जरी बनवले तरी सुद्धा एक मोठं चांगलं टार्गेट सेट केलं जाऊ शकतं. परंतु आता कशा प्रकारे ते टार्गेट इथून रोखलं जाईल एनएन बॉयज संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं फार महत्त्वाचं. पहिलं षटक रवीच्या माध्यमातून संपलं गेलं. एका षटकामध्ये एक गडी बाद करत असताना धावा धावफलकावरती आहेत त्या पूर्णपणे 9. सेकंड स्पेल साठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता आलाय सूरज. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात. परंतु आता कशा प्रकारे इकॉनॉमी हाताळेल गोलंदाजी करत असताना सूरज किती धावा खर्च केल्या जातील या दुसऱ्या षटकामध्ये. ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. अगदी 4 बॉल त्यानं फेस केल्यात फलंदाजी ट्रॅक वरती. हमीद आपल्याला पाहायला मिळतोय 7 धावा त्याने देखील बनवल्यात. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. तो हमीद आता कशा प्रकारे दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल हे देखील पाहणं फार महत्वाचं. पॉवर प्ले आता विखुरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल सातत्याने यष्टांच्या मागे सूत्र हलवण्याचं काम केलं जाते. यष्टिरक्षकाच्या माध्यमातून भरपूर चांगली खेळी सध्या दोन्ही संघांच्या माध्यमातून केली जाते. आजचा फ्रेश पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज सज्ज झालाय. स्ट्राइक एंड वरती हमीद. हा बॉल सोडून दिलाय. अगदी पंचाने सांगितलं लेग स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या आता 10 दुहेरी आकड्यावरती आता टोटल जाऊन पोहोचले. थोडासा प्रेशर मध्ये संघ नक्कीच आहे आनंद बॉयज. परंतु आता प्रेशर रिलीज कशा प्रकारे केलं जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. पहिलाच बॉल पुन्हा एकदा फटका चांगला ऑन साईडला. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि तिथून अगदी आपल्याला पाहायला मिळेल एकच धावा या धावफलकावरती ऍड होतील. धावफलक आता जाऊन पोहोचला 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. थेंबे थेंबे तळेस अशा प्रकारे एक एक सिंगलला देखील धावफलक आता पुढे नेलं जातं. हमीदच्या माध्यमातून भरपूर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा. हा देखील फटका चांगला. खेळाडू उपस्थित आहेत. अडवलं गेलाय. चेंडूला उचललाय तोपर्यंत एक सिंगल एकवटली झाली. अगदी आता एक धाव एकवटत असताना स्ट्राइक रोटेट झाले. कार्तिक आता स्ट्राइक एंड वरती आलाय. ज्याच्या बॅटमधून अगदी तुम्हाला एकच धावा पाहायला मिळते. तो कार्तिक आता स्ट्राइक एंड वरती. स्टेप आउट झालेत. फटका लाजवाब. खेळाडू उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा एक सिंगल एकवटले कार्तिकच्या माध्यमातून. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. आता स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा हमीद आपल्याला पाहायला मिळेल. ज्यानं 6 बॉल फेस केलेत. 11 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली फलंदाजी सध्या दोन्ही फलंदाज करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज वरती प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 बॉल त्यानं फेकल्यात. धावा खर्च केल्या गेल्या. झेलची संधी आहे आणि भरपूर चांगला झेल इथून स्वीकारला जातोय. अगदी धावफलकावरती धावा 12 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावरती. तेरा धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
चला नेक्स्ट मॅच DC बॉईज आणि त्याच्या विरोधात गुडलक या दोन्ही संघ आपण आला असाल तर लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. एका बाजूला DC बॉईज तर त्याच्या विरोधात गुडलक या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 13 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ संपलाय. 5वा बॉल. हा बॉल अगदी एक सिंगल एकवडली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावफलकावरती 14 धावा. शेवटचा 10 एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक भरपूर चांगल्या पद्धतीने सूरजनं करून दिले आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल होता. शरीरावरती कदाचित आदळला गेला परंतु पंचानं देखील तेच सांगितलं लेग बाईटची हे एक धाव एकंदरीत ऍड केली जाईल धावफलकावरती. धावफलक आता जाऊन पोहोचले 12 बॉलच्या समाप्तीनंतर. धावफलकावरती 15 धावा आहेत. एकंदरीत जर विचार केला तर भरपूर चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. 9 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये सूरज आले. त्यानं षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6. एक गडी देखील बाद केला. कमबॅक केले सूरजनं. आता पूर्णपणे 2 षटकाचा खेळ संपला गेला. धावफलकावरती धावा या 15 तुम्हाला पाहायला मिळतील. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर अशाच प्रकारे धावा बनवल्या गेल्या तर कदाचित 30 ते 35 धावा तुम्हाला धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. परंतु कशा प्रकारे तिसऱ्या षटकाची आता सुरुवात केली जाईल, कशा प्रकारे खेळ सजवला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. देवा स्ट्राईक इन वरती फलंदाजाचा विचार केला तर नॉन स्ट्राईक इन वरती कार्तिक फलंदाज तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. परंतु स्ट्राईक इन वरती एक डावखुरा त्याचा फलंदाज दिनू ज्याने देखील सुरुवात थोडीशी खराब केली आहे. परंतु तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज देवा. पहिलाच बॉल. पुढे सरसावलेत. अगदी पंचाने नो बॉल जरूर सांगितलं परंतु यष्ट्यांच्या मागे भरपूर चांगले इन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि आणखीन एक फलंदाज इथून होईल बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. हलकेशा हाताने सॉफ्ट हँड फक्त आणि फक्त ढकलून दिला. एक सिंगल एकवडली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. सोळा धावा धावफलकावरती. हा फटका लाजवाब. क्षेत्ररक्षण होते परंतु त्याच्याकडून झाल्या चुका आणि इथून बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील इथून 4. संघाची टोटल 4च्या मदतीने पुढे सरसावेल. 21 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर सन्माननीय प्रकाशजी सुर्वे साहेब देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. फटका लाजवाब. आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्याही प्रकारच्या चुका नाही. एक सिंगल जरूर एकवडल्या. कार्तिक भरपूर चांगली फलंदाजी करतोय. सलामीला आलाय. 5 बॉल फेस केलेत. 8 धावा त्याच्या बॅट मधून आहेत. 22 धावा. स्लोवर गतीने फेकलाय. ऑफ टर्न आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथून देखील अगदी भरपूर चांगला फटका संदीपच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. थोडस महागडे षटक अगदी तुम्हाला तिसरं पाहायला मिळेल. ज्या 2 षटकामध्ये धावा रोखण्याचं काम केलं होतं परंतु या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार आल्यात. त्यामुळे संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. धावफलक आता जाऊन पोहोचलाय तब्बल 26. आणखीन एक फटका लाजवाब आहे. इथून अगदी आपण पाहतोय अगदी एक सिंगल एकवडली जाते. धावफलक आता 27 या आकड्यावरती. भरपूर चांगलं तिसऱ्या षटकामध्ये धावा बनवल्या गेल्यात. खरं तर आता पूर्णपणे संघ खुश असेल. मातोश्री 7 करत त्यांना ठाऊक होता पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या. त्यामुळे तिसऱ्या 4थ्या षटकामध्ये धावा येणं फार महत्वाचे आहेत आणि त्या तिसऱ्या षटकामध्ये धावा देखील बनल्या गेल्या. 2 चौकार आणि 3 सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 27 धावा.
शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल? खरं तर ज्या प्रकारे विश्वास देवावरती दाखवला होता त्या विश्वासाला सार्थ त्याला अगदी राहता आलं नाही. चला सातत्याने टीम मीटिंग करू नका, विनंती असेल. जरूर सामना भरपूर महत्वाचा आहे, परंतु आयोजकांसाठी वेळ देखील तितकीच महत्वाची आहे. खरं तर सूचना असेल एनएन बॉयज संघाला 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडासा 18 बॉलचा खेळ संपला गेलाय. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. थोडासा प्रेशर मध्ये एनएन बॉयज संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला अडचणीमध्ये मातोश्री सेव्हन संघ पाहायला मिळाला, कारण मोठा फलंदाज साहिल बाद झाला शून्यावरती. तदनंतरची केलेली फलंदाजी अगदी हनीची देखील भरपूर चांगली होती. तदनंतरची दिलेली 7 कार्तिकच्या माध्यमातून ही देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली. परंतु तदनंतर आलेला फलंदाज अगदी संदीप तो देखील तितकी चांगली फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळाल. संघाची धावसंख्या 27, 27 धावा. चला डीसी बॉयज आणि गुड लक दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचा. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती रवी तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती संदीप. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं फेरबदल, कदाचित आता ऑफसाईड वरती एक खेळाडू लावला जातो. या अगोदर सातत्यानं ऑफसाईड वरती 2 चौकार तुम्हाला मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. त्याच कारण की काय आता क्षेत्ररक्षण त्याच दिशेने सजवलं जाते. पहिलाच बॉल शेवटचं षटक. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय चकवलं होतं, कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. फलंदाज संदीपच्या माध्यमातून समजलं गेलं नाही. यष्टांच्या मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळाला, परंतु स्टंपिंगचा चान्स सुद्धा मिस झालाय. इथून डॉट बॉल आता पूर्णपणे पाहायला मिळतोय. भरपूर उशिरानंतर इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल अगदी भरपूर चांगला, तर शेवटचे 5 बॉल. स्टेप आउट झाले, टॅप केलाय, फटका चांगला, परंतु खेळाडू उपस्थित आहेत. अगदी इथून झाली चुका. धावा मिळतील. 4 चुकीचं रूपांतर चौकारामध्ये करत असताना संघ मातोश्री 7 नशिबाची साथ देखील त्यांच्या अगदी आपल्याला पाहायला मिळते. वाटेला 5 बॉल फेस केले. संदीपनं 10 धावा त्याच्या बॅट मधून आला. प्रेशर हा पूर्णपणे एनएन बॉयज संघावरती पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी तुम्हाला अगदी एक्स्ट्रा 3 धावा देखील मिळाल्या गेल्यात. एकंदरीत 4 धावा धावफलकावरती असतील. 31 धावा धावफलकावरती शेवटचे 4 बॉल. स्टेप आउट झालेत. अगदी भरपूर चांगला फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथून मिळत असताना संदीपच्या बॅट मधून अगदी वाऱ्याची वार्तालाप करत असताना बॉल दणदण करत गोलीच्या वेगाने गेला बाउंड्री लाईनच्या दिशेला आणि एकवटला गेलाय तो चौकार. पूर्णपणे प्रेशर मध्ये एनएन बॉयज संघ आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करीत असताना असं चित्र पाहायला मिळाले की काय यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आता पूर्णपणे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने फेरबदल केला जातोय. संघाची टोटल तब्बल जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. सुरुवातीला असं वाटलं होतं की कमीत कमी धावांवरती रोख लावला जाईल एनएन बॉयज संघाच्या वतीनं, परंतु कोणत्याही प्रकारच्या धावांमध्ये कंजूसी फटकेबाजी करत नाहीये तो पूर्णपणे मातोश्री 7 संघ. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक. या चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? स्टेप आउट झालेत. फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल एकवडली जाते. खर तर एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 36 धावा आता जाऊन पोहोचल्या. शेवटचे 2 बॉल आहेत. आता कार्तिक स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. शेवट कार्तिकला गोड करावा लागेल. कशानं ज्या प्रकारे संदीपनं फलंदाजी केल्या त्या प्रकारे कार्तिकला देखील करणं फार महत्वाचं आहे. शेवटचे 2 बॉल. हा बॉल देखील गॅप मधून ढकलून दिलाय कार्तिकनं.
बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या प्रकारे तिसऱ्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्या होत्या त्याच प्रकारे आता चौथ्या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या जात आहेत आणि धावा एकवटण्याचं काम सध्या पूर्णपणे कार्तिक आणि त्याच्या साथीला संदीपच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने 40+ धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 40 धावा या धावफलकावरती. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, त्यामुळे आता शेवटच्या बॉलवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल पहिल्या सत्रामध्ये हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. महागडे षटक आतलं जाते. रवीच्या माध्यमातून 3 चौकार 1 सिंगल आले आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा कार्तिक. 7 बॉल 12 धावा त्याने एकवटल्यात. तो कार्तिक सध्या स्ट्राईक इनवरती. शेवटचा बॉल होता. फटपूर चांगला फटका हा देखील पाहायला मिळतोय. खरं तर या षटकामध्ये 4 चौकार लगावले गेलेत. भरपूर चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. रवीचं भरपूर जास्ती महागडे षटक या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्यात. त्या 17 एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती तुम्हाला पाहायला मिळत्या. अगदी धावफलकावरती 44 लावल्या गेल्यात. 45 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आता सेट केलं जाईल. 24 बॉल आणि विजयासाठी 45 धावसंख्येची गरज असेल. चला DC बॉयज आणि गुड लक दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण लगेचच या आणि फिकीचा कौल केला जाईल. DC बॉयज आणि गुड लक दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण लगेचच या. चार षटकांचे पहिलं सत्र समाप्त झालंय. खरं तर त्या 24 बॉल मध्ये धावा खर्च केल्या गेल्या. तब्बल 44-45 धावांचं एक टार्गेट सेट केल्या गेलाय. ज्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा होत्या. त्यानंतरच्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला पाहायला मिळायला खर्च करत असताना पूर्णपणे कार्तिक आणि त्याच्या साथीला संदीपची ही जोडी पूर्णपणे 2 षटक टिकून राहिल्या. ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावा बनवल्या गेल्यात मातोश्री 7 संघाच्या माध्यमातून. परंतु आता त्या धावांचं टार्गेट कसं इथून लक्षाचा पाठलाग केला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं. चला DC बॉयज आणि गुड लक दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचा आणि त्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. दुसऱ्या सत्राला देखील होईल सुरुवात. दोन्ही संघाला देवे शुभेच्छा. पहिलाच बॉल सध्या गोलंदाज कार्तिक भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण देखील त्यानं तितकंच चांगलं केलं आहे. ज्या प्रकारे चांगली फलंदाजी केली त्या प्रकारे गोलंदाजी देखील आता क्षेत्ररक्षण देखील तितकंच दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील चांगला आहे. फटका देखील तितकाच चांगला आहे. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारच्या इथून धावा खर्च केल्या जात नाहीये 2 बॉल वरती. अगदी खरं तर 2 धावा या 2 बॉल वरती तुम्हाला पाहायला मिळतात. हा बॉल अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जातात. श्री गणेशा केला गेलाय वाईटच्या मदतीनं. 1 धाव ही धाव फलकावरती.
भरपूर चांगली गोलंदाजी कार्तिकच्या माध्यमातून केली जाते. फलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळाली होती. आता गोलंदाजी करत असताना धावा रोखल्या जात आहेत. फटका चांगला होता, परंतु पुन्हा एकदा स्वतःच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा बनवणं फार महत्वाचे आहे. सलामीची जोडी आकाश आणि गणेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते एनएन बॉयज संघाच्या माध्यमातून, परंतु पूर्णपणे बॅकफूट वरती हा संघ आता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल. फुलरलेनचा बॉल, लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःला स्ट्रेच केलाय अगदी आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित या बॉल वरती तुम्हाला 4 धावा देखील पाहायला मिळाल्या असत्या, परंतु एक धावासाठी पूर्णपणे संघ झुंज करतोय. स्वतःशी फाईट करताना पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय मातोश्री 7 संघ. भरपूर चांगली मेहनत इथून करत असताना हा चेंडू देखील लढवला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे आता प्रेशर खाली फलंदाजी करत असताना एनएन बॉयजचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेशर कशा प्रकारे रिलीज केला जाईल गणेशच्या माध्यमातून. फुलरलेनचा बॉल, क्षेत्ररक्षण चांगला आहे. अगदी इथून तिसऱ्या पंचांची मागणी केली जात्या. कदाचित गोलंदाजीच्या ऍक्शन वरती फेअर डिलिव्हरी. इथून देखील भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. आतापर्यंत बॉल फेकले गेलेत, भरपूर चांगल्या पद्धतीने धावा खर्च केल्या जात नाहीये. 5 बॉल फेकल्यात, 1 धावा धावफलकावरती ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळाली होती. आता शेवटचा बॉल इथून शिल्लक राहिला आहे. चला दोन्ही संघ डीसी बॉयज आणि गुड लक. कर्णधार आपण लगेचच या. शेवटचा बॉल ऑन साइडला फॉलिंग स्लिप करताना पाहायला मिळाला जरूर, परंतु शेवटच्या बॉल वरती 1 धाव एकवटण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. शेवट गोड केला जरूर, परंतु इथून पूर्णपणे अगदी आपल्याला पाहायला मिळेल 6 बॉलचा खेळ संपलाय आणि पूर्णपणे षटक नावावरती राहिलाय ते कार्तिक या गोलंदाजाच्या नावानं. कारण पहिल्या 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्यात. आता येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तब्बल धावा बनवायचे अजूनही विजयासाठी. त्या 43 समीकरण कठीण झालाय, परंतु आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. पूर्णपणे गणेशने 6 चेंडू फेस केलेत, एकही धावा त्याच्या बॅट मधून आल्या नाहीत. शेवटच्या बॉलवरती ज्या धावा एकवटल्या ते देखील लीग बॅचच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता इथून येणारे 18 बॉल अजूनही विजयासाठी धावा बनवायच्या त्या 43. चला डीसी बॉयज आणि गुड लक दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे लगेचच या. दुसरं स्पेल हमीद आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षित आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथून अगदी पाहतो सिंगल एकवटली गेल्या. प्रेशर पूर्णपणे एनएन बॉयज संघावरती आहे, कारण दुसऱ्या बाजूला जर विचार केला मातोश्री 7च्या संघाचा तर नक्कीच त्यांना ठाऊक आहे एक टार्गेट भलं मोठं सेट केलंय आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत बनल्या गेल्या नाहीयेत. परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल काय बिघडेल हे शेवटच्या बॉल पर्यंत कोणी सांगू शकत नाहीये. त्यामुळे इथून धावा बनल्या जाऊ शकतात. अगदी रनआउटची इथून अपील केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते रनआउट साठी.
बॅट्समन सेफ असेल अगदी सहजरित्याने एकदा विकवटले गेल्या. नो +1 एकंदरीत या चेंडूवरती धावा असतील त्या 2 धावा. धाव फलकावरती 5 धावा. हा बॉल अगदी इथून पाहतोय लेफ्ट साइडला. डाय देखील भरपूर चांगली होती, परंतु आता संदीप थोडेसे आपल्याला प्रश्नचिन्हांमध्ये पाहायला मिळतात. झेल त्याचा होता, परंतु दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण भरपूर चांगला प्रयत्न केला. या अगोदर देखील एक 4 त्यांना अडवलाय, त्यामुळे कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षणाचं देखील. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय अगदी डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावा या चेंडूवरती असतील. धावफलक आता पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा. 3 बॉलचा खेळ. चला, जे गेट वरती खेळाडू उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल गेटच्या थोडस लांब उभं राहायचं आहे. आयोजन कमिटीकडून सूचना आली आहे, कारण येण्या जाण्याचा मार्ग देखील तोच आहे, त्यामुळे विनंती असेल थोडस गेट पासून दूर उभे राहा. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल फटका चांगला होता. खरं तर फटकेबाजी भरपूर चांगली केली आहे गणेशने, परंतु कोणत्याही प्रकारच्या धावा त्याच्या बॅट मधून बनल्या जात नाहीये. धावांपासून पूर्णपणे वंचित आहे. स्टेप आउट झाले. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न होता. विकेट इथून सॅक्रिफाईस केली जाते. आणखीन एक विकेट. चला, लगेचच डीसी बॉईज आणि गुड लक दोन्ही संघाच्या कर्णधाराला हा शेवटचा कॉल असेल, अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. या अगोदर कमीत कमी 3 ते 4 वेळा तुम्हाला कॉलिंग दिली, त्यामुळे आता षटक इथून समाप्त झालाय. दुसरं 8 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील एका संघाला पॅनल्टी लागली गेली आहे, त्यामुळे विनंती असेल लगेचच नाणेफेकीसाठी या. बॉल टाकू नका देऊ, कोणाला दिला नाही आपण. न्यू बॉलर ऋतुंजय गोलंदाजी ट्रॅक वरती आला. पहिलाच बॉल भरपूर चांगला फटका होता, परंतु त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं राहिला. खरं तर सातत्याने क्रिकेटमध्ये आपण पाहत आलोय ज्या प्रकारे गायन करत असताना चांगल्या वादनाची साथ लाभणं फार महत्वाचं असतं, त्या प्रकारे चांगल्या गोलंदाजाला चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ असणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. तीच क्षेत्ररक्षणाची साथ सध्या लाभली गेली आहे पूर्णपणे मातोश्री 7 या संघाच्या माध्यमातून. 2 धावा तर सहजरित्याने एकवडल्या गेल्या. ज्या ठिकाणी एक सिंगल होती त्या ठिकाणी दुसरी धाव एकवडली. धावफलक आता पुढे सरसावेल. 11 धावा धावफलकावरती. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर अगदी आपण पाहतोय साहेबांच्या सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल देखील केला गेला. डिसिजन पेंडिंग आहे, थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. भरपूर चांगली गोलंदाजी पूर्णपणे बॅकफुट वरती आहे एनएन बॉईज संघ. सध्याच्या स्थितीला पकड मजबूत आहे मातोश्री 7 संघाची. हा देखील फटका चांगला ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल एकवडले गेल्या. एकतर्फी सामना कदाचित तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू वाईट. अतिरिक्त धावा अगदी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जास्तीत जास्त वळण घेतलं गेलं, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात आता धावा खर्च केल्या जातात. अप साइडला फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत. एक सिंगल पुन्हा एकदा एकवडली जाईल.
15 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. साहिल आले, पहिलाच बॉल, फलंदाज होईल बाद. बॅकफूट वरती जाऊन अगदी कट करायचा होता परंतु जमलं नाहीये. आता शेवटचे 5 बॉलचे खर तर औपचारिकता शिल्लक राहिले कारण 5 बॉल मध्ये तब्बल 30 धावा इथून विजयासाठी अजूनही बनवायच्यात. हा देखील ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु एक सिंगल एकवडली गेली आहे. सिंगलच्या मध्ये धावसंख्या पुढे सरसावेल. 16 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक. फटका चांगला आहे, अडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खरं तर सामना हा पूर्णपणे एकतर्फी पकड मजबूत असताना मातोश्री सेवन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं टेन्शनचं वातावरण पाहायला मिळत नाहीये. जरी 4 धावा गेल्या तरी सुद्धा हरकत नाही कारण पूर्णपणे सामना आता विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय तो मातोश्री सेवन संघाच्या माध्यमातून. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खरं तर विकेट असेल, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. आता शेवटच्या एका बॉलची औपचारिकता शिल्लक राहिल्या. सामना इथून समाप्त झालाय. सामना जिंकला गेलाय. पहिला सामना होता आजच्या दिवसामध्ये मातोश्री सेवन त्याच्या विरोधात NN बॉईज. परंतु इथून अगदी आपण पाहायला गेलं तर भरपूर चांगली कामगिरी करत असताना भरपूर चांगली फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली. तो संघ या सामन्यामध्ये विजयी झालाय. मातोश्री सेवन संघाचा हार्दिक अभिनंदन. परंतु हार्ड लक NN बॉईज संघ, आपण देखील या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ केलात. या सामन्यामध्ये तुम्हाला जरूर पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु हरकत नाही, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचा देखील भरपूर आभार.